नमस्कार. द भारती परमार शोमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते. झलक अविस्मरणीय कलावंतांची मध्ये आपण नेहमी एका वेगळ्या कलाकाराला भेटतो. आजही आपण एका वेगळ्या कलाकाराला भेटणार आहोत. ते अभिनेते आहेच, ते लेखक आहेत, ते दिग्दर्शक आहेत, ते कवी पण आहेत आणि ते वृत्त निवेदक देखील आहेत. त्यांना काय काय येत नाही हा मलाच प्रश्न पडलाय. त्यांच्याशी गप्पा मारताना आपल्याला कळेलच. तर आज आपण भेटतोय अभय पैर यांना. चला तर त्यांच्याशी छान गप्पा मारूया आणि त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनंच जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. द भारती परमार शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद मॅडम. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे. म्हणजे लहानपणी काही मुलं खूप अशी काही वेगळी वाटतात सगळ्या इतर लहान मुलांपेक्षा. असं तुमच्या बाबतीत काही घडलंय का? तुम्ही लहानपणी या क्षेत्रासाठी काही केलंय का? योगदान दिलंय का? इनडायरेक्टली? नाही, खरं आहे, बरोबर आहे. माझे वडील अत्यंत चांगले विनोदी अभिनेते आहेत. म्हणजे आता ते 88 वर्षाचे आहेत आणि त्यांच्याकडून नाटकातल्या बऱ्याच गोष्टी छान छान त्यावेळेला ऐकल्या होत्या. प्रत्यक्ष बघायचा योग नव्हता. सांगायचं असं की आमच्या गावी रामलीला यायची. म्हणजे अयोध्येहून ती लोक यायची आणि संपूर्ण रामचरित्रमानस सादर व्हायचं. मग आम्ही ते लहान लहान मुलं बघायला जायचो. ते बघताना माझ्या असं मनामध्ये आलं की मग ही मंडळी एवढे छान करता, आपण करू शकत नाही का? मग मी माझ्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या लहान लहान मुलांना गोळा केलं आणि मग ठरलं काहीतरी करायचं. प्रसंग होता तो सीतेला जे कांचनमृग दिसतं आणि ते मला हवंय हा प्रसंग. बरोबर आहे. रिहर्सल वगैरे सुरू झाली. डायलॉग्स माझेच काय ते आम्ही वाटून घेतले, सगळ्यांना दिले. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी मला हसता यायचं म्हणून मी रावण. आणि गंमत अशी झाली की माझ्यातला तो काय म्हणतो आपण एक क्युरिओसिटिकल दिग्दर्शक जो तुम्हाला आता दिसतो तो तेव्हाही असावा म्हणून माझ्या डोक्यात आला की कांचनमृग खरोखर आणला तर खरा. आणि म्हणून मग मी काय केलं, आमच्या शेजारच्या म्हणजे गाईला एक छानसं वासरू झालं होतं, ते आम्ही प्रयोगाच्या वेळेला पळवून आणलं. बरं, रामाला सांगितलेलं की बाबा रे बाण मारशील तो जपून खाली मार, खोटा खोटा. त्याचा नेम चुकला, तो त्या वासराला लागला, ते वासरू उधळलं आणि ही पळापळ झाली. आणि ह्या पळापळीमध्ये दरम्यान माझा जो छोटा भाऊ लक्ष्मणाचा रोल करत होता तो त्या शेणखळीत पडला. आणि मग आमच्या सगळ्या माझ्या कलाकारांना रांगीत उभं केलं आणि त्या आजी आल्या आणि विचारलं कोणी केला हा पानसटपणा. बरं, तेव्हा जे कलाकार मला प्रामाणिक दिसले ते आजतागत भेटले नाही. इतका प्रामाणिकपणे सगळ्या कलाकारांनी माझं नाव सांगितलं. त्यामुळे त्यांना सगळ्यांना एक एक छडी, मला 2 छड्या. माझ्या दिग्दर्शनाला मिळालेलं ते पहिलं बक्षीस होतं. अरे वा. तरी किती लहान होतात त्यावेळी? 5वी-6वी च्या दरम्यान, 5वी-6वी ला असेल त्यावेळेला. अच्छा. मग त्यानंतर छडी खाल्ल्यावर काही केलं की नाही? की मग ठीक आहे, ते बक्षीस होतं. पण मग ती जी काही आवड होती ती पुढे निर्माण झाली आणि मला घरून प्रचंड पाठिंबा होता. माझ्या आई वडिलांचा खूप पाठिंबा होता. मग शाळेमध्ये काही कार्यक्रम, मग 7वी की 8वीला असताना मी त्यावेळेला एक एकांकिका लिहिली होती. आता ती मला आठवत नाही, पण लहानपणीचा आपला एखादा ओंगळ फोटो कसा दिसतो तशी ती असावी. पण तरी शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिलं आणि आम्ही त्याचा प्रयोगही केला होता. सो हे म्हणजे माझे आई वडील, मला मिळालेले गुरु, त्यांनी दिलेले आशीर्वाद, मार्गदर्शन, त्यामुळे मी आता तुमच्या बाजूला ह्या द भारती परमार शो मध्ये आहे. म्हणजे बालपणी तुम्ही दिग्दर्शनाची छडी पहिली खाल्ली आणि तिथून दिग्दर्शकच व्हायचं असं एक मला. ओके ओके ओके. तुम्ही त्यातही बोलून गेलात की आई वडील आणि गुरु. विषय असा होता की खरं तर काही मुलांना आई वडीलच या लाईन मध्ये आणून ठेवतात किंवा काही लोकांचा नकार असतो. तर हे तुमच्या बाबतीत काही झालेलं नाहीये. मग पुढे कसं होत गेलं? तुम्ही कॉलेज, शाळेमध्ये काही? आता एक आणखी छानसा प्रसंग मी सांगतो की मोडक सर नावाचे सर मला होते. अतिशय विद्वान माणूस. 12वीची नुकतीच परीक्षा संपली होती आणि सरांनी मला घरी बोलवलं आणि मला विचारलं की काय मग पेपर कसे गेले? म्हटलं बरे गेले. मी खरं खरं सांगितलं बरे गेलं. मग काय सुट्टीमध्ये काय करायचं ठरवलं? म्हटलं तसं काही निश्चित ठरवलेलं नाहीये. बरं, हमाली करू शकतोस? मला कळे ना, 12वीची परीक्षा मी देतो आणि हमाली काय करायची? माझ्या लक्षात नाही आलं. नाही तसं नव्हे, ओझं उचलू शकतोस का? म्हटलं हा ओझं उचलेन. ते म्हणते बघ समोर एक मोठं बोचकं ठेवलंय, ते उचलून दाखव. मला माहित नाही, त्यात एक मोठं बोचकं होतं. मी ते पकडलं आणि सरांना असं उचलून दाखवलं. म्हटलं हे बघा मी बोचकं उचललं. म्हटलं हे जे ओझं उचललंयस ते आता आयुष्यभर खांद्यावर ठेवायचं, कारण याच्यामध्ये अनेक नामवंत लेखकांची पुस्तकं आहेत. मला सांगायला भारती मॅडम आवडेल की ते ओझं आजही माझ्या पाठीवर आहे. असे गुरु मिळणं हे पण फार महत्वाचं होतं.
मी त्याच्यामध्ये मी कारखानीजबाई आमच्या मोडक सर, उपाध्यायबाई यांचे उल्लेख जास्त करेन. त्यानंतर काय तुम्ही नोकरी वगैरे केलीत का? खरं सांगायचं तर मी बराच काळ नाट्य क्षेत्रामध्ये आणि ह्याच्यामध्येच होतो. म्हणजे मला आठवतं 29 जानेवारी 1989ला एक स्पर्धा होती, काव्य स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये मी एक कविता लिहिली होती. वडिलांनी विचारलं, मी मग कविता लिहिली आहे, मला झाली आहे कविता, सो मी त्या स्पर्धेत जाऊ का? आणि मी त्या स्पर्धेमध्ये उतरलो. 93 कवी त्यावेळेला महाराष्ट्रात आले होते. 1989ची घटना आहे, 29 जानेवारी 1989. आणि मला पहिलं बक्षीस मिळालं. त्यावेळेस मला जाणवलं की आपल्या कवितेत काहीतरी आहे असं. त्यामुळे मग तिथून तो कविता लेखनाचा प्रवास सुरू झाला. पण त्याच्याही आधी मला असं वाटतं 9वी असताना म्हणजे हिंदीचा पिरियड चालू होता आणि माझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळीच कल्पना येत होती, आणि म्हणून मी तिथे मला सुचणारी कविता लिहित होतो. तिकडे उपाध्याय शिकवत आहेत. सभा भरली एकदा मंडळींची देहनगरीत, पहा कशी आहे संपाची रीत, विषयामागून विषय निघाले हातोजी, मग लगेच म्हणाले नगरीमध्ये आपल्या कोण आहे आळशी, झाली पाहिजे त्याची पटकन तिचं, वगैरे वगैरे. कविता पूर्ण झाल्यावर जो आनंद असतो ना, तो माझ्या चेहऱ्यावर होता. आणि तो नेमका उपाध्यायबाईंनी हेरला आणि मला उभं केलं. उठ, काय चाललंय? म्हटलं काही नाही. वही घेतली खसकन ओढून. मला वाटलं की आता बहुतेक आहेच मार, पण सुदैवानं मॅडम टेबलपर्यंत गेला. त्यांनी ती कविता खणखणीत आवाजात इतर सगळ्या वर्गातल्या मुलांना वाचून दाखवली. सो हे जे पाठबळ आहे, मला असं वाटतं की प्रत्येकाला ते मिळावं. ज्यांना ज्यांना आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे त्यांना ते मिळावं, आणि ते मिळालं. मग आता कॉलेज, प्रामाणिकपणे सांगायचं तर 12वी नंतर परीक्षार्थी शिक्षण पद्धतीची संकल्पना मला पटेनाशी झाली. 12वी नंतर 7 वर्ष मी शिकलोच नाही. फक्त नाटक आणि नाटक आणि लेखन, म्हणजे जो काही साहित्याचा अंश माझ्यामध्ये आला आणि ते चालू होतं. पण जसा एक कवी म्हणून, साहित्यिक म्हणून किंवा एक कलाकार म्हणून मी लोकांसमोर यायला लागलो प्रसिद्ध, मला बरेच जण म्हणाले की तू ग्रॅज्युएशन पूर्ण कर. आश्चर्य वाटेल तुम्हाला, 12वी नंतर 7 वर्षांनी परत ॲडमिशन घेतली. मग BA झालो, पुढे MA झालो, मग MA विथ मराठी लिटरेचर. सो असा. पण त्या दरम्यान जो नाटक आणि हा प्रवास होता तो चालू होता. वेगवेगळी नाटकं बसवणं, त्यामध्ये काम करणं, स्पर्धांमध्ये भाग घेणं, आणि मग कधीतरी नोकरीच्या निमित्तानं या मुंबईच्या महानगरीमध्ये आलो. अच्छा, म्हणजे इतके दिवस तुम्ही आधी गावीच होतात? हो, सुमारे म्हणजे मी 28 वर्ष गावी होतो आणि त्याच्यानंतरची 30 वर्ष मी मुंबईमध्ये आलो. कुठल्या गावी? मुरुड जंजिरा. अतिशय उत्तम, छान आणि निसर्ग सौंदर्याने बहरलेलं असं आमचं गाव, आणि जिथे साहित्यिकांना खूप पोषक असं वातावरण आहे, कलाकारांना पोषक वातावरण आहे, असं ते होतं. तर त्या दृष्टीने मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला. ओके, मग नोकरीच्याकडे आता मुळात कसं आहे की मी जी नोकरी स्वीकारली ती मुंबई पोलीस दलातील होती. हे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, कित्येकांच्या भुवया उंचावतील. ज्या आता सध्या तुम्हाला म्हणजे हुलियात मी दिसतोय, मी त्याच हुलियामध्ये मुंबई पोलीसमध्ये नोकरी केली. आणि मुळात असं आहे की मुंबई असं आहे की गाव माणसाला जन्म देतं, पण मुंबई माणसाला जगायला शिकवतं. या मुंबईने खऱ्या अर्थानं जगायला शिकवलं. आणि तुम्ही जर काही चांगलं करत असाल तर नक्की तुम्हाला इथे वाव मिळतो, आणि तोच अनुभव मला आला. आणि तिथून मग माझा हा प्रवास मुंबईमधला जो आहे तो सुरू झाला. मग मुंबई पोलीसमध्ये तुम्ही नक्की म्हणजे काय, ऑफिसमध्ये? नाही, मी मिनिस्ट्री स्टाफला होतो, मंत्रालयीन कर्मचारी होतो, आणि म्हणून मी असा होतो. पण मुंबई पोलीस दलाचं सुद्धा आमचं एक नाट्य वलय होतं की ज्याच्यातून अनेक नाटकं व्हायची. आणि मग तिथे मी गेलो. माझे आता मी माझे पहिले गुरु म्हणजे अजित भगत सर. अजित भगत? अरे खरं तर मी त्यांच्या म्हणजे अजित भगत सर नाटक बसवतात हे फक्त ऐकल्यानंतरच मी म्हटलं तर जायचं. मी गेलो. आता थोडीशी त्यांच्या बोलण्याची म्हणजे दुर्दैवानं ते नाही आहेत आपल्यात, पण त्यांची एक पद्धत सांगतो की मी गेलो, नमस्कार सर, मी अभय. मग काय तुमच्यात आडनाव वगैरे नसतं वाटतं? तर म्हटलं सर अभय पैर. अच्छा, म्हणजे वडिलांच्या नावाला काही अर्थ नाही का? मला काही कळेच ना. म्हटलं अभय जनार्दन पैर. बर, आता याच्यापर्यंत काय दिवे लावले तुम्ही? स्टेजवर सांगा बघू. बरं, जे काही केलं होतं ते मी प्रामाणिकपणे सांगितलं. तर त्या माणसाच्या चेहऱ्यावरची माशी सुद्धा उडाली नाही. इकडे स्क्रिप्ट घेऊन इकडे, चला घे वाच. एक स्क्रिप्ट हातामध्ये दिलं. मी काही नाटक मला माहीत नव्हतं. एक पान उलटलं, मी साधारण नजर टाकली आणि माझ्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न केला. ते खचकन उलट, चल बदल, ठेव तिकडे. मला वाटलं रिजेक्ट. मग मला म्हणाले बस इकडे बस. मी बसलो मांडी घालून. अरे मूर्खा, विड्या कोण मांडी घालून ओढतो का? मग मला कळलं अरे विड्या ओढायच्या पद्धतीने बसायचं आहे. मग ते म्हणाले अरे तू सिलेक्ट आहे, चांगलं वाचलंस. तिथून मला माझे गुरु सापडले, आणि त्या माणसाने एक नवा दृष्टिकोन, कलेकडे पाहण्याची एक नवी ओळख असं मला त्या माणसाने दिली.
मग त्याच्यानंतर अनेक दिग्दर्शकांच्या संपर्कामध्ये मी आलो, त्यांच्याबरोबर कामं केली. त्याच्यामध्ये कमलाकर सोनटक्के, कांचन सोनटक्के, शिवदास घोडके, अरुण नलावडे, त्याच्यानंतर सुनील कदम, अशा अनेक म्हणजे दिग्दर्शकांबरोबर मी काम केलं. आणि मग तिथून हा सगळा जो काही नाट्य प्रवास आहे तो सुरू झाला. ओके. लहानपणी तर आई वडील साथ देतात, पण तुम्हाला आई वडील म्हणाले होते का या नाटकात वगैरे कशाला कामं करतोय, तू पहिली नोकरी वगैरे धर? आई वडील कधीच म्हणाले नाही. म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की मी इकडे येण्या अगोदर सुद्धा मी एक सरकारी नोकरी करत होतो, पण तिथे नाट्य क्षेत्राला वाव नव्हता. पोलादपूरमध्ये मला असं वाटतं पितळवाडी म्हणून एक गाव होतं, तिथे मी एका प्रायमरी हेल्थ सेंटरला क्लार्क म्हणून होतो. तिथे महाडच्या रंगसुगंधमध्ये मी एक काही थोडंफार मला करायला मिळालं, पण मन रमत नव्हतं. मग मी वडिलांना म्हटलं की इथं काही वाव नाही माझ्या, म्हणजे मला असं, मग मी सोडून दे नोकरी. असे वडील मिळणं हे सुद्धा भाग्य असतं तुला कलाक्षेत्रासाठी. आणि मग त्याच्यानंतर मी ह्या मुंबईच्या महानगरीमध्ये ही नोकरी स्वीकारली आणि नाट्यशाला विशेष मुलांसाठी किंवा दिव्यांगांसाठी काम करणारी एक अतिशय चांगली संस्था, त्या संस्थेला मी जॉईन झालो. 18 वर्ष त्यांचा एक कलाकार म्हणून मी काम करत होतो. आणि मग त्यातून हा प्रवास. छान छान. आता तुम्ही पोलीस दलात आला तर मला प्रश्न पडतो, ती नोकरी म्हणजे तिचं वेळेचं काही बंधन नाही तिकडे, म्हणजे वेळाच नाही असं म्हणायला हरकत नाही. कधी कधी 24 तासही ड्युटी असते, कधी 12-18. या सगळ्या गोंधळात तुम्ही नाटक कसं केलं? हा, आता मुळात तेच मी सांगितलं की मी मंत्रालयीन कर्मचारी असल्यामुळे 10 ते 5:30 हा आमचा बऱ्यापैकी टाइम होता. पण तरीही पोलीस दलात असताना नाटक म्हणून भुवया उंचावल्या जातातच. मग कसं काय हे, तर मला तसे प्रसंग पण आलेच. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो. मी अंधेरीला मरोळला होतो, ठाण्याला शो होता माझा. ठाण्याचा शो करून मी परत कसा बसा धडपडत ती रिक्षा पकडून मी मरोळला माझ्या ऑफिसला येऊन बसलो. मी बसलो आणि आमच्या DCPचा मेसेज आला की बोलवलं तुम्हाला. मी गेलो, मला विचारलं काय कुठे होता, मला पटकन काही कळेल ना. मी म्हटलं सर जरा तब्येत बरी नव्हती, डॉक्टरकडे जाऊन आलो. असं, अच्छा ठीक आहे, जरा खाली वाका बघू. म्हटलं खाली वाका. मी वाकलो, हे काय डॉक्टर काय कानाला मेकअप लावतात का? तर असे प्रसंग आले. किंवा पेपरला एखादा फोटो यायचा नाटकाचा, मग ते म्हणायचे अरे बाबा हे हा इथे तर तारीख दिली आहे की शुक्रवारी झाला प्रयोग, मग त्या दिवशी तू कुठे होतास? म्हटलं नाही सर ते चुकलंय, ते रविवार असणार, ते चुकून झालंय, असं यायचं. पण तरीही मी सांगतो की आमच्या मुंबई पोलीस दलामध्ये अनेक म्हणजे अधिकारी, मग पोलीस कमिशनर असतील, जॉईंट कमिशनर असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, डेप्युटी कमिशनर असतील, असे अनेक आहेत की ज्यांनी जे कला प्रेमी होते आणि त्यांनी कला क्षेत्रामध्ये मला प्रचंड साथ दिली, माझा पाठिंबा दिला. मुंबई पोलीस दलाचं सांस्कृतिक विभाग साधारण माझ्याकडे होता. वेलफेअर मी 7.5-8 वर्ष केलं. आणि त्यामुळे हे जे तुम्ही मगाशी म्हणाल निवेदन करणं त्या कार्यक्रमांचं, ते म्हणजे 21 ऑक्टोबर हा जो कार्यक्रम असतो म्हणजे शहीद दिन ज्याला आपण म्हणतो, याचं सलग 26 वर्ष सूत्रसंचलन मी केलं. तर आणि त्या निमित्तानं माझ्या रिटायरमेंट नंतर DG ऑफिस सुद्धा माझा सन्मान केला. तर ही असे काही चांगले अधिकारी पण भेटले आणि त्यांना मी त्यांचे मी खरंच मनापासून आभार माने आता या ठिकाणी बोलताना. खरंय खरंय. मग तुम्हाला कसरत कशी जमली? ती अशीच ऍडजस्टमेंट केली की कोणी दुसऱ्यांनी तुम्हाला मदत केली तुमच्या सहकार्यांनी? हो, कसं असतं व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे चांगली माणसं भेटलीच की जी माझ्या कलेला, साहित्य क्षेत्राला प्रोत्साहन देत होती. आणि अशी काही माणसं असतात. पण विरोधक असायलाच हवे, टीकाकार असायलाच हवे, जेलस करणारे असायलाच हवे, तर आपण मोठे होऊ एवढं निश्चित. किंवा तुम्ही मोठे कुठेतरी होताय तेव्हा तशी माणसं निर्माण होतात. तर त्यामुळे त्याच्याकडे माझं फारसं लक्ष नव्हतं. पण चांगली माणसं पण भेटली की ज्याने मला सपोर्ट केला की जा. दिल्लीला 6 दिवस शो होता माझा, तेव्हा माझ्या एका मित्राने पूर्ण काम सांभाळलं माझं. आणि मी दिल्ली नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला मी महाराष्ट्र आमचे प्रयोग किंवा एक छोटीशी असे जे शिवदास घोडके सरांनी बसवलं होतं त्याचे प्रयोग आम्ही अहमदाबाद, दिल्ली म्हणजे कुठे कुठे प्रयोग केले. तर हे सगळं तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे की सांभाळून घेणारी माणसं पण भेटली आणि त्यामुळे ते शक्य झालं. ओके ओके. तुम्ही म्हणजे मी तुमच्या अनेक खुबी सांगितल्या थोड्या वेळापूर्वी. आता अभिनयाचं झालं, त्यानंतर दिग्दर्शन तर आधीच झालं कारण तुम्ही सुरुवातच दिग्दर्शनाने केली. आपण लेखनाकडे वळूया. तुम्हाला लिहावंसं का वाटलं किंवा लिखाणाचा किडा कधी वळवळला डोक्यात? मुळात काय बरोबर आहे, तो किडा वळवळणं पण फार गरजेचं आहे. मुळात माझे वडील जे लिहायचे ते मी वाचायचो किंवा वडिलांनी मला वाचनाची फार आवड लावली होती. मगाशी जे मी म्हणालो की सरांनी माझ्या पाठीवर ओझं दिलं आणि ती पुस्तकं ज्यावेळी मी वाचायला लागलो, म्हणजे एक आहे की कॉलेज जीवनामध्ये कविता तो आणि तिच्या पलीकडे जात नाही
ही वस्तुस्थिती मीही नाकारू शकत नाही किंवा कोणीही नाकारू शकत नाही, असं आहे नाही का. पण ज्या वेळेला अशी काही पुस्तकं वाचनामध्ये आली त्यावेळेला वाचनाची दिशा बदलली आणि मग असं वाटलं की नाही, आपल्याला जगाकडे नुसतं बघायचं नाही, जगाकडे डोळे उघडे ठेवून बघायचं आहे. आणि मग ते डोळे उघडे ठेवून बघणं काय असतं आणि ते तुम्हाला बरोबर साहित्याकडे आणून सोडतं. तुमच्या लेखणीचा तो एक मोठा आधार. म्हणजे एक साधं उदाहरण देतो की एका लग्नामध्ये मी गेलो होतो. त्या लग्नामध्ये लग्न लागलं, अक्षता वगैरे झाल्या, तिथे मी काही मुलं बघितली. तर ती मुलं छोट्याशा झाडूने ती अक्षता सगळ्या गोळा करत होती. मला साधारण असं वाटलं की कदाचित ते स्वच्छता किंवा असं काहीतरी त्यांचं असू शकतं आणि म्हणून मग मी त्यांना म्हणालो, विचारलं, बाळा इकडे रे, हे तुम्हाला कोणी साफ करायला सांगितलं का? तो म्हटलं, नाही बाबा, आम्ही हे सगळं गोळा करू, स्वच्छ करू आणि मग आम्ही घरी जाऊन याचं जेवण करू. त्या क्षणी त्या लग्नामध्ये मी स्वतः जेवलो नाही. पण माझ्या बाजूला माझा एक नागेंद्र सिंग म्हणून नावाचा मित्र बसला होता. त्याच्याकडे एक छोटासा कागद घेतला आणि मी सहज लिहायला सुरुवात केली. मोठ्या घरचं लगीन हाय, दिली कोणतरी हाळी, पिंजारलेली पोरं जमली, जमल्या झिपऱ्या पोरी बाळी, नाकावरचा शेमूड रकमा फाटक्या गवनी नपुशीत होती, काहीतरी मिळणार म्हणून नागडी उघडी पोरं खुशीत होती. तर तुम्ही जे म्हणता की साहित्याचा किडा हा अशा ठिकाणी ठेच लागली की आई जे म्हणतो ना ती कविता, आई पुढे मूल जन्माला येतं ना ती कविता, झाडावरती फूल येतं ना ती कविता. सो कवितेचं मी मगाशी म्हणजे कवितेची व्याख्या माझी जर विचाराल ती मी असं सांगेन की प्रतिभेच्या मखमली बिछाण्यावर कल्पना आणि विचार यांच्या उत्कट मिलनाची घटना घडते. अर्थ अनर्थाच्या गुणसूत्रांची सांगड जुळून एका सार्थ गर्भाची निर्मिती होते. मनाच्या उदरात आणि भावनेच्या गर्भाशयात तिची जोपासना होते आणि एका निसटत्या क्षणी एक गर्भित अन्वयार्थ घेऊन जन्माला येते. तिचं नाव कविता. कविता ही मला अशी सापडली. आणि मग जास्त मी आत्ताही सांगेन की वाचन केलं पाहिजे. वाचनाने आपण प्रगल्भ होतो, आपण कुठे आहोत हे आपल्याला कळतं आणि त्यातून तुमचा जो साहित्य किडा तो आणखीन छान प्रकारे वळवायला लागतो. खरंय, तुम्ही अगदी माझ्या हृदयाला हात घातलात कविता आणि त्याच्या आधीचा प्रसंग सांगून. असो, आपली मुलाखत पुढे जायला हवी, कारण त्या भावांत मी अडकून पडले तर मी तिथेच अडकून पडेल. हरकत नाही. तुम्ही खूप एकांकिका लिहिल्या. असा काय प्रसंग घडला की तुम्हाला स्वतःला लिहावंसं वाटायला लागलं की कविता तर तुम्हाला स्फुरली एका क्षणी, एकांकिका तुम्हाला लिहाव्या लागल्या की काय? असं होतं की आमची एक कलासागर म्हणून एक संस्था होती आणि मला सर म्हणाले की तुला काही सुचतंय का, तुझ्या काही डोक्यात आहे का एकांकिका? खरं तर मला त्यावेळेला माहीत नव्हती एकांकिका नक्की काय असतं. म्हणजे एक छोटीशी नाटिका असा माझा हे होता. पण मला आठवतं की मी उद्ध्वस्त नावाची एकांकी केलेली, ती आम्ही पेंटच्या मला वाटते राजानेनी स्मृती चषकमध्ये आम्ही सादर केली. त्याच्यानंतर मी यू मस्ट गो ही गर्द ज्या वेळेला जे आलं होतं त्याच्या विषयावर आधारित एकांकिका होती. याच्यामध्ये मला अभिनयाचं बक्षीस मिळालं होतं. वेड्याचं वेडवेड्यात नावाची मी एकांकिका, जी 2च पात्रांची एकांकिका ती मी लिहिली, त्याला आम्हाला बक्षीस मिळाली. मग मला जाणवायला लागलं आणि सगळ्यात महत्त्वाचं होतं की मी एकांकिका सुद्धा माझ्या ह्या वास्तवाशी निगडीत आहेत किंवा आपल्या अनुभवाशी निगडीत आहेत. म्हणजे माझी वाचनीय एकांकिका सुद्धा तसंच आहे की जरी तो पौंगांडव असेल, ती मुलं असतील किंवा तरुणा, तरी पण त्यांना येणारे जे अनुभव आहे त्याच्यावरती मी लिहिलं आणि थोडंसं माझ्या लेखनातून वास्तवाचा शोध घ्यायचा मी सुरुवात केली. म्हणजे एकांकिकेचं तर मी तुम्हाला सांगितलं. आता नाटक जे माझ्या राज्यनाट्य स्पर्धेला पहिलं आलं, कसं व्हायचं भारती मॅडम माहिती आहे का, की ज्या वेळेला मी एखाद्या फिनरलला जायचो, एखाद्या अंत्ययात्रेला किंवा काय, तिथे मला बरेचसे कॉमेडी प्रसंग सापडले. आता तुम्ही म्हणाल दुःखामध्ये कसं सापडतात, कारण आपल्या आयुष्यामध्ये ब्लॅक कॉमेडीला फार महत्व आहे. मुळात मी बघायचो की ते बिचारं प्रेत छान झोपलंय शांतपणे, त्याला काही आता हे नाहीये, कोण रडतंय, कोण खोटं रडतंय, कोण हे जाताना काहीतरी वेगळं. आणि मग त्यावेळेला माझ्या म्हणजे विचारचक्रामध्ये थोडंसं यायला लागलं. मी माझ्या एका मित्राशी त्याच्यावर डिस्कस केलं आणि प्रेरणा कलामंच नावाच्या एका संस्थेने मला विचारलं की तुम्ही आमच्याकडे काही लिहाल का नाटक. मग मी म्हटलं मला काही इम्प्रोव्हायझेशन करता येईल का, अशी काही मुलं आहेत का तुमच्याकडे. आणि त्यांच्याकडे खरोखर होती आणि मी त्यातून जन पळबर म्हणतील टिंब टिंब नावाचं नाटक लिहिलं. म्हणजे जन पळबर म्हणजे हाय सगळ्यांना माहिती आहे, पण माझ्या नाटकाचं नाव जन पळबर म्हणतील टिंब टिंब होतं. आणि सुदैवानं प्रेरणा कलामंचकडून हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पहिलं आलं. तर तेव्हा आम्हाला अपेक्षा नव्हती की आम्ही पहिले वगैरे येऊ, पण ठीक आहे, मेहनत खूप होती मुलांची आणि ते केलं. आणि त्यातून मग मी लेखनाला सुरुवात केली नाटकाच्या. चावून चावून चोथा झालेलं चर्चासर नावाचं नाटक मिळलं. तर याच्यामध्ये बारबाला, वेश्या व्यवसाय, कुपोषित बालकं, शेतकरी आत्महत्या यांचा उहापोह मी केलेला आहे आणि ते एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही जे म्हणता की असं काहीतरी घडतं आपल्या आयुष्यात, आपल्या बाबतीत, आणि मग आपल्याला असं वाटतं की पण त्याच्यावरती लिहावं.
आणि मला असं वाटतं की अनुभवातून जे येतं, अनुभूतीमधून जे येतं ते निश्चितपणे लोकांना आवडतं, कारण प्रत्येकजण त्याशी निगडीत असतो, नाही का? ओके. तुमचा प्रवास किंवा तुम्हाला जे जाणवतं कुठेतरी तर माझ्या अंगावर खरं तर काटा येतोय. आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही एकांकिका लिहिलात, बक्षिसं मिळवलीत, मोठं नाटक लिहिलं का? आणि त्याचा काही असाच वेगळा अनुभव आहे का? नाही, नाटकाचं मी ते सांगितलं की जन पळ बरं म्हणतील टिंब हे नाटक ज्या वेळेला मला म्हणजे मी समाजामधले जे विरोधाभास बघितला, दुःखामधला, आनंदामधला, आणि त्याच्यातून ते मला सुचलं आणि ते नाटक राज्यनाट्य स्पर्धेला पहिलं आलं. मग तिथून मला कळलं की नाही, मी नाटकही चांगलं लिहू शकतो. पण मग मी काय केलं की आपल्याला मला असं वाटतं की आपल्याला सुस्त आहे म्हणून खूप लिहायचं नाही. माझं नेहमी अनेकांना असं सांगणं की तुम्ही खूप वाचा आणि कमी लिहा, तर तुमच्या लेखनाला एक प्रगल्भता येईल. म्हणजे मला कविता सुचते म्हणून मी आपलं कवितेचं एक म्हणजे जसं सुरेश भटांच्या गझला आपण बघतो, पण नंतर गझलांचा भटारखाना सुरू झाला की अशी भीती वाटायला लागली. किंवा कवितेबाबत सुद्धा माझं मत आहे कविता खरंच समृद्ध आहे की तिला सूज आली. हे माझे थोडेसे कॉन्ट्रोवर्शियल वाक्य आहेत, पण हे सगळ्यांसाठीच नाही आहेत. पण एकंदरीत मी जे बघतो की तुम्ही वाचत नाही, तुम्ही चिंतन मनन करत नाही आणि मग लिहिताय आपलं, तर तसं नाही होत ना. त्यासाठी सखोल जावं लागतं, विचार करावा लागतो आणि त्यातून लिहावं लागतं. मग मी नाटक जनपळवण टिंब, चावून चोथा झालेलं चर्चासत्र, ढिगारा एक उपसा उपस, त्याच्यानंतर मी एक महानाट्य लिहिलं सूत्रधार योगेश्वर नावाचं, ज्याच्यामध्ये 64 कलाकारांना घेऊन मी ते केलं. मीच लिहिलं आणि मीच डिरेक्ट केलं. त्याचा एक खूप अतिशय सुंदर प्रयोग आम्ही केला. सूत्रधार योगेश्वर श्रीकृष्णावरती. पण ते लिहिताना सुद्धा मी त्या श्रीकृष्णाला आत्ताच्या काळामध्ये आणला की तेव्हा तू महाभारतातल्या सगळ्या समस्या सोडवल्यात, आता भारतातल्या सोडून दाखव मला. सर अशी एक कल्पना होती माझी. म्हणजे माझं आत्ता एक लवकरच नाटक येते, नशीब नियती प्रारब्ध आणि नावाचं नाटक आहे, तर ते मी आत्ता लवकरच रंगभूमीवरती आणेन. तर मग म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची नाटकं मी लिहित गेलो आणि दिग्दर्शन करत गेलो. बरं, दिग्दर्शनाचं पण मला थोडंसं चाकोरी बाहेर जाऊन दिग्दर्शन करायला आवडतं. पण नेहमीच्या पटरीतलं दिग्दर्शन त्यापेक्षा काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक करावा असा प्रयत्न माझा असतो. आणि त्यासाठी अनेक नामवंत दिग्दर्शकांबरोबर काम केल्यामुळे ती शिदोरी माझ्या हातामध्ये आहे. ती फक्त मला रसिकांसमोर द्यायची आहे, बाकी काही नाही. तुम्ही सिरियल किंवा सिनेमा केलाय का? हो तर कसं आहे की ऍक्च्युली मुंबई पोलीस दलाच्या नोकरीत राहून हे काही शक्य नव्हतं किंवा शक्य नाहीच. तरी पण मी श्वास जो चित्रपट आहे त्याला मी एडी म्हणून असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलेलं आहे, जो ऑस्करला गेला, त्याच्यानंतर ज्याला सुवर्ण पदक मिळालं, अरुण नलावडे वगैरे होते आणि खूप छान अनुभव होता. त्याच्यानंतर पण मी एक चित्रपट केला, तो काही आला की नाही मला माहीत नाही, पण मी केला होता. धर्मवीर चित्रपट मी केला, त्याच्यामध्ये अनिल थत्ते सरांची भूमिका मी केली होती. पण काय माहीत नाही मला, पण छान अनुभव होता. त्याच्यात मी किती दिसतो धर्मवीर हा महत्त्वाचा भाग नाही आहे, पण तिथे जे कलाकार होते सगळे आमचे, म्हणजे मग विजय निकम असतील, मंग्या असेल आमचा, हे सगळे जे कलाकार माझे तिकडे मित्र, तर ती जी मैफल होती ना आमची, ती फार मस्त होती. 12 दिवस शूट केलं, खूप आनंद मिळाला धर्मवीरने, कळलं की नाही. आणि त्याच्यानंतर आत्ता मी नुकतंच एक चित्रपट केला आहे, लोक काय म्हणतील, किंवा श्रीदेवी प्रसन्न अर्थात लोक काय म्हणतील. सई तामणकर आणि सिद्धार्थ चांदेकर कास्ट आहेत त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये एक छानसा म्हणजे माझं कॅरेक्टर आहे, ते नुकतंच केलं. हा प्रवास आता सुरू झालाय खरं तर. कारण नोकरीमध्ये राहून हे एवढं करणं शक्य नव्हतं, तरी पण मी धर्मवीर नोकरीत राहूनच केला. हे पण सांगितलं तर ते गमतीशीर, पण ठीक आहे, पण ते करतोय. आणि ते केलं, काही सिरियल्स केल्या, सिरियलमध्ये केलं. पण आता एवढं नक्कीच की आता मी करणारच आहे, पुढे हे सगळं चालू राहील. आता खरं तुमचं म्हणजे सिरियल टीव्ही ही माझी दुसरी हे सुरू झाली ना, इनिंग सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. मग नाटक झालं, कविता झाली, वृत्तनिवेदन तुम्ही पोलीस दलातच केलं ते झालं, तुमचं सिरियल झाली, सिनेमा झाला. आई वडिलांनी तर पाठिंबा दिला होता, पण लाईफ पार्टनरने पाठिंबा दिला की विरोध केला, कसे काय? विरोध नाही केला. तिला थोडीशी भीती वाटायची याला कोणतरी पळवेल म्हणून, पण ते कोण काय पळवलं नाही. पण ते स्वाभाविक आहे, पोलीस दलातल्या माणसाला कशाला कोण पळवणार, पण सांगू शकत नाही ना, तेव्हा वाटायचं. पण आता तिला माहिती आहे ह्याला कोणीच पळवणार नाही. त्यामुळे विरोध नाही, थोडीशी कुरबुर असं नाही. कारण काय होतं की एक रंगमंच म्हटलं की तुम्हाला बाहेर, म्हणजे मी घरी आलो ना, म्हणजे वेळ कमी दिलाय ही कंप्लेंट. हो, आता देतोय मी, कळलं की नाही. मुळात असं आहे की कसं होतं की घरी आलो की घरी आल्यानंतर माझ्याकडे नाही पाहिलं जायचं ना, आधी घड्याळाकडे बघितलं जायचं की बाबा आला हा माणूस. सो असं होतं. आणि आत्ता कसं आहे, आता रिटायर्ड आहे, राईट. अगोदर जे होतो त्यावेळेला कसं होतं, अख्खा पगार होता आणि अर्धा नवरा मिळायचा. आता अर्धा पगार आणि अख्खा नवरा आहे, नाही का. पण
तरीही तिने स्वतः मला सांगितलंय की तुम्ही करा, मी स्वतः तुमच्या पाठीशी उभे आहे. वा. त्यामुळे आता तोही म्हणजे मला खरं तर विरोध असा नाहीच. खरंय खरंय, चांगली गोष्ट आहे. तर ते त्या दिवशीने मी फार सुदैवी आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही अनेक कलाकारांबरोबर कामं केली. आता तुम्ही मराठी सिनेमे पण केले 2-3, त्याच्यात पण म्हणजे सिरियल मधले, सिनेमा मधले मोठमोठ्या कलाकारांबरोबर देखील काम केलं. या सगळ्या प्रवासात तुम्हाला चांगले वाईट अनुभव आले असतीलच. तुम्हाला चांगले किंवा वाईट असं एखादा अनुभव सांगावासा वाटेल का? अनुभव चांगलेच आले, वाईट नाही. मी सांगतो की हे सगळेच कलाकार फार छान असतात. लोकांना उगीच वाटतं पण नाही. म्हणजे नानाने सुद्धा आमच्या रिहर्सलला म्हणजे आम्हाला शिकवायला तो असायचा. नाना अतिशय खूप चांगला माणूस आहे, खूपच छान माणूस आहे, कळलं की नाही. ही सगळी मोठी मंडळी आहे, ती त्यांच्या अनुभवाने, त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या परिश्रमाने ते मोठे झालेले आहेत, बरोबर की नाही. पण ते मोठे आहेत, त्यांना त्यांचा मान दिलाच पाहिजे आपण. पण वाईट अनुभव अजिबात नाही, कधीच नाही. हां, एक मला असं आठवतं, फार अगदी जुनी घटना, 2008 मध्ये मी एक सिरियल करत होतो. नाव आता मला, त्या सिरियलच्या मी शूटला गेल्यानंतर तिथे काही 3 अभिनेत्री होत्या की त्या थोड्याशा म्हणजे आम्ही अभिनेत्री वगैरे वगैरे असतं ना, ॲटिट्यूड वगैरे असं. तर मला शूट करता तो जाणवला आणि जाणीवपूर्वक रिटेक वगैरे हे पण जाणवलं. तर मी त्यांना थांबवलं, म्हटलं सॉरी, आता जर रिटेक झाली तर मी निघून जाईन इथून, पण जाण्या अगोदर एक, तर म्हणून प्लीज रिटेक नको. मग त्यांच्याही ते लक्षात आलं की त्या मुद्दाम करत होत्या. मग डिरेक्टर म्हणाला की नाही ओके ठीक आहे. म्हटलं हे असं नाही चालणार, आम्ही स्टेजवर करतो, जीवतोड मेहनत करतो आणि स्टेज आर्टिस्ट आहोत. तर मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराने, मी म्हणजे हा प्रसंग काही सांगण्यासारखं काही नाही, पण मला त्यातून असं सांगायचं की प्रत्येक कलाकार म्हणजे छोटा असो मोठा असो एकमेकाचा आदर केला पाहिजे. आजही माझ्याबरोबर काम करणारे जेवढे कलाकार आहेत त्या प्रत्येकाचा मी आदर करतो, तो छोटा असो किंवा मोठा असो, कारण माझ्या दृष्टीने तो कलाकार आहे, तो कलावंत आहे आणि कलावंताला त्याचा आदर आपल्याला द्यायचा आहे. तुम्ही एवढा जो प्रवास केला, म्हणजे तुम्ही गावाला होतात, या एवढ्या प्रवासात मागे वळून पाहताना तुम्हाला असं वाटतं का की काही राहून गेलंय करायचं? खूप खूप राहून गेलंय. कसं असतं की जाणीवा खूप असतात, भावना खूप असतात, मनामध्ये खूप असतं. पण मला असं वाटतं की ते आता पूर्ण होणार. राहून खूप काही गेलेलं आहे. मला खरं तर रंगभूमीवर काही वेगळे प्रयोग करायचे आहेत, वेगळ्या पद्धतीचे प्रयोग करायचे आहेत, जे म्हणजे माझे गुरु अजित भगत त्यांची काही स्वप्न आहेत ती आहेत. तर तसे काही प्रयोग करायचे आहेत. राहून असं गेलं की मुळात असं की कदाचित आपण आपल्या कुटुंबाला किती वेळ दिला हाही भाग महत्त्वाचा आहे. घरातून विरोध नव्हता, कळलं की नाही. परिस्थिती बेताची होती, माझे वडील प्राथमिक शिक्षक होते, पण खाण्यापिण्याची कधीच आबाळ नव्हती, सगळं तेव्हा माझ्या मनामध्ये असं यायचं की हे सगळं आपल्यासाठी हे लोक करतायत. एक प्रसंग मला आता आठवला. आणीबाणीच्या काळामध्ये ज्या वेळेला होती त्यावेळेला आता अन्नधान्य मिळायचं नाही, खूप कमी मिळायचं, किंवा एक जुन्या प्रकारची एक मिलो नावाची ज्वारी मिळायची वगैरे, असे खूप हाल होते. माझ्या घरामध्ये आधी आम्हा भावंडांना जेव घातलं जायचं आणि मग माझ्या घरातली माणसं सगळी म्हणजे आई वडील आत्या आजी जेवायचे. माझ्या ते साधारण एकदा लक्षात आलं की काय भानगड आहे, आणि मी बघितलं तर मग उरलं सुरलं ते खात असायचे. तेव्हा मी रडून खूप गोंधळ घातला आणि सांगितलं नाही, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून खायचं. आज एकत्र जेवण्याची ती पद्धत आजही माझ्या घरामध्ये आहे. सो ते मला फार म्हणजे आवर्जून सांगावं लागतं. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली? हो, मी होतो थोडासा सेन्सिटिव्ह असेल, म्हणजे मी भावना जास्त असतील, कदाचित ते साहित्यिक गुण तेव्हापासून असल्यामुळे असतील, पण मला असं वाटायचं. आणि आजही ती आमची एकत्रित जेवणाची पद्धत आहे. तर राहून खूप काही गेलंय. सगळंच आता एवढ्या मुलाखती मी सांगू नाही शकत, पण जे काय राहून गेले ते निश्चित पूर्ण करण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. नक्की होईल पूर्ण. सध्या काय चालू आहे? खूप आनंदाचा प्रश्न आहे. मगापासून या प्रश्नाची वाट बघत होतो. कसं होतं की काहीतरी मगाशी म्हणाल की चाकोरी बाहेरचं काहीतरी करावं, ही एक अतीव इच्छा एक कलाकार म्हणून मनामध्ये असते, म्हणजे एक लेखक दिग्दर्शक म्हणून म्हणा किंवा कलावंत म्हणून म्हणा. आणि सुदैवानं माझं म्हणजे वामन तावडे लिखित, स्वर्गीय वामन तावडे लिखित छिन्न हे नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर येत आहे. आता प्रश्न असा होता की ज्या वेळेला मला विघ्नहर्ता नाट्यगौरव पुरस्कार, श्री विघ्नहर्ता नाट्यगौरव पुरस्कार मिळाला, तो वामन तावडे आणि नारायण जाधव सरांच्या हस्ते. वामन तावडेंनी मी स्टेजवर पुरस्कार घ्यायला गेल्यानंतर त्यांनी तो पुरस्कार हातातच ठेवला आणि मला म्हणलंय की तू माझं छिन्न नाटक का करत नाही. मी त्यांना म्हटलं सर, मी आता अजूनही नोकरीमध्ये आहे आणि तुमचं नाटक करायचं ना तर मला पूर्णपणे त्यासाठी वेळ द्यावा लागेल, खूप विचार करावा लागेल, खूप अभ्यास करावा लागेल आणि खूप मेहनत करावी लागेल, मगच ते उभं करू शकतो. दुर्दैवानं वामन सर आज आपल्यात नाही आहेत, पण
आम्ही त्यांना निश्चितपणे या नाटकाद्वारे श्रद्धांजली वाहणार आहोत. 21 ऑक्टोबरला हे नाटक यशवंत नाट्य मंदिरला शुभारंभाचा प्रयोग ओपन होतोय आणि विशेष म्हणजे 21 पासून पुढे प्रयोग आहेतच, पण 29 ऑक्टोबरला वामन तावडे सरांचा वाढदिवस आहे, त्या दिवशी पण आम्ही दामोदर हॉलला हा प्रयोग करतो आहोत. खूप चांगली कलाकार मला मिळालेले आहेत, खूपच छान कामं करतायत. मला वाटतं नाटकच तेवढं ताकदीचं आहे. तर मी रसिकांना तुमच्या म्हणजे द भारती परमार शोच्या माध्यमातून मी विनंती करेन की हा जो प्रयोग आहे आमचा छिन्न या नाटकाचा, जो आम्ही रसिकांसमोर घेऊन येतोय 21 ऑक्टोबरला आणि पुढेही प्रयोग त्याचे होणार आहेत, तर या प्रयोगाला नक्की या. हा एक म्हणजे मानवी भावभावनांची विलक्षण विस्फोटक गुंतागुंत तुम्हाला या प्रयोगाने पाहायला मिळेल असं मला वाटतं. आणि काय अजून काही चालू आहे का? हा, आता एक लेखन चालू आहे, अजून काही नाटकाचे काही प्रोजेक्ट समोर आहेत आणि स्वतः एक चित्रपट लवकरच म्हणजे डिसेंबरपर्यंत त्याचं स्क्रीन प्ले जवळपास पूर्ण झालेलं आहे, ते आता आम्ही लवकरच करणार आहोत. असं खूप काही आहे. शेवटी रंगदेवतेची साथ आहे. तुमच्यासारख्या म्हणजे मगापासून मला बोलावंसं वाटत नाही काय आहे की द भारती परमार शो या शोबद्दल मी ऐकून होतो आणि त्या शोमधून कसं होतं की कलाकार अनेक असतात, कलावंत अनेक असतात, मोठे कलावंत पण अनेक असतात, पण छोट्यांना मोठं करणारे कलावंत फार कमी असतात. द भारती परमार शोचं वैशिष्ट्य ते आहे की असे काही कलाकार आहेत की जे तळागाळातल्या कलाकारांना वर आणण्यासाठी धडपडत आहेत, कोणत्याही अपेक्षेशिवाय निरपेक्ष भावनेनं काम करतात. असेच कलाकार तुमच्या शोमध्ये येतात, मी पाहिलेलं आहे तुमच्या शोमध्ये आणि त्यात तुम्ही माझी निवड केली तर मी भरून पावलं खरं तर. कारण खरं आहे की मोठ्या मोठ्या कलाकारांच्या मुलाखती होतात, सगळं होतं, पण असे कलाकार मग खूप असतील त्याच्यामध्ये. मग नारायण जाधव असतील, हेमंत भालेकर असतील, अनेक असतील अशा कलाकार की जी मंडळी आजही प्रसिद्धीपासून दूर आहे. प्रसिद्धीचा कारण बघा, मला ना वडिलांनी एक वाक्य छान सांगितलं होतं की रवींद्रनाथ टागोरांचं की स्तुती मला शर्मिंदी करते पण कौतुकाने मन भरून येतं. त्यामुळे प्रसिद्धीपासून तुम्ही दूर राहिलात आणि मेहनत केलीत ना, प्रसिद्धी तुमच्याकडे येते. त्यासाठी वेगळं करायचं नाही. तर ही जी मंडळींना तुम्ही आणता ना तुमच्या या शोमध्ये, तर तुमचे म्हणजे द भारती परमार शो या शोचे किती आभार मानावे असं मला वाटतं. कारण ही खूप चांगलं आणि त्यातही तुम्ही मला आज बोलवलं तिकडे, त्यामुळे खूप छान वाटलं. तुम्ही बोलता बोलता 2-3 कविता ऐकवल्यात. आता स्पेशल फरमाईश. बोला. सध्या पाऊस अजून गेलेला नाहीये, पावसावर एखादी कविता म्हणू शकाल का? झालं, पावसावर कविता म्हणा असं म्हणालात, कवितेचा पाऊस पडा असं नाही म्हणाल. म्हणून म्हटलं पण पावसावर कविता. एक छोटीशी कविता सादर करतो. पाऊस तळ्यातला, पाऊस मळ्यातला, पाऊस तळ्यातला, पाऊस मळ्यातला, पाऊस तुझ्या भावविभोर डोळ्यातला. पाऊस खट्याळ, पाऊस खट्याळ, प्रियसीला चिंब विजवून प्रियकराला अस्वस्थ करणारा. पाऊस नाठाळ, पाऊस नाठाळ, इमारतीला नाव घालून झोपडीला पोहायला शिकवणारा. पाऊस भेदक, पाऊस भेदक, पुरात बुडालेल्या गावाला दर्व देणारा. पाऊस वेधक, कवीला कवितेचा गर्व देणारा. पाऊस हवा हवासा, पाऊस नको नकोसा, पाऊस हव्या हव्याशा नको नकोशा अवस्थेतही निरंतर कोसळणारा. पाऊस तुझा, पाऊस माझा, पाऊस तुझा, पाऊस माझा, पाऊस सर्वांचाच, तरीही पाऊस एकटा, एकाकी, एकलेपणाच्या जाणीवेनं ओक्साबोक्षी रडणारा. एकलेपणाच्या जाणीवेनं ओक्साबोक्षी रडणारा. वेळात वेळ काढून मला वेळ दिलात आणि माझ्याशी छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल द भारती परमार शो तर्फे मी आपली अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टना द भारती परमार शो तर्फे भरभरून शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. तर मंडळी, माझा आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवणार आहातच आणि नियमितपणे पाहत राहा द भारती परमार शो. धन्यवाद. झलक अविस्मरणीय कलावंतांची पाहण्यासाठी द भारती परमार शोला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.